आयुष्यात आपल्या खूप तक्रारी असतात नाही का. हे नाही आहे, ते नाही आहे, माझ्या मनासारखं काही होत नाही आहे. पण या तक्रारी करत असताना आपण एक गोष्ट विसरतो की आपण जे आयुष्य जगतोय तेही कुणाचं तरी स्वप्न आहे. या संदर्भाने एक गोष्ट आठवते, ती सांगते. हजरत मूसा नावाचे एक संत होऊन गेले आणि त्या काळी अशी मान्यता होती की हजरत मूसांशी प्रत्यक्ष अल्लाची बातचीत होते. तर हजरत मूसा एकदा रस्त्याने निघाले होते आणि त्यांना वाटेत एक अतिशय श्रीमंत माणूस भेटतो आणि तो माणूस हजरत मूसांना म्हणतो की तुम्ही अल्लाकडे माझा एक निरोप पोचवा. अल्लाने या आयुष्यात मला पुष्कळ काही दिलेलं आहे, माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केलेली आहे आणि आता माझ्याजवळ भरपूर काही आहे, गरजेपेक्षा जास्त आहे, तर अल्लाने आता मला देणं बंद करावं. मग हजरत मूसा त्याला म्हणतात, ठीक आहे, मी तुझा हा निरोप अल्लापर्यंत पोहोचवतो. ते पुढं जातात. वाटेत त्यांना एक भिकारी भेटतो, ज्याच्या अंगावर कपडेसुद्धा नसतात. एक कमरेचा लंगोट सोडला तर त्याच्याजवळ काहीही नसतं आणि तो हजरत मूसांना म्हणतो की तू अल्लाशी बोलतो ना, तर अल्लाला माझा एक निरोप सांग की या आयुष्यात त्यांनी मला काहीच दिलेलं नाही आहे, मग मला जन्म कशाला दिला, काहीतरी मला द्यायला सांग त्याला. हजरत मूसा म्हणतात, ठीक आहे, मी अल्लाकडे तुझा निरोप पोहोचवतो. ते जातात आणि अल्लाकडे दोघांचाही निरोप सांगतात की एका श्रीमंत माणसाचं म्हणणं आहे की अल्लाने त्याला पुष्कळ दिलेलं आहे आणि अल्लाने त्याला हे देणं बंद करावं. मग अल्लाचं यावर उत्तर काय आहे की त्या श्रीमंत माणसाला सांग की तो खूप कृतज्ञता व्यक्त करतो आणि तो जितकी कृतज्ञता व्यक्त करत राहील तितकं त्याला मिळत राहील. मग हजरत मूसा पुढचं निरोप सांगतात की एक भिकारी भेटला होता आणि त्याची अशी तक्रार आहे की तू त्याला काहीच दिलेलं नाही आहेस आणि त्याला या जन्मात काहीतरी हवं आहे. अल्लाचा यावरती उत्तर आहे की त्या भिकाऱ्याला सांग की त्याच्याजवळ जे काही आहे त्याबद्दल आधी त्याला कृतज्ञता व्यक्त करायला सुरू करू दे. तो जशी जशी कृतज्ञता व्यक्त करेल तसं तसं त्याला हवं ते मिळत राहील. हजरत मूसा अल्लाचा हा निरोप घेऊन त्या दोघांनाही भेटतात. ते श्रीमंत व्यक्तीला म्हणतात की अल्लाने तुझ्यासाठी सांगितले की तू कृतज्ञता व्यक्त करणं बंद केलंस तर तुला मिळणं बंद होईल. तो श्रीमंत माणूस म्हणतो, हे कसं शक्य आहे, मला या आयुष्यात त्यानं इतकं दिलं आहे की मी कृतज्ञता बंद नाही करू शकत. मग ते पुढे जातात आणि त्या भिकाऱ्याला सांगतात की अल्लाने तुझ्यासाठी निरोप दिला आहे की तुझ्याजवळ जे काही आहे, जितकं काही आहे, त्याबद्दल आधी कृतज्ञता व्यक्त करायला लाग. तो भिकारी म्हणतो, अरे माझ्याजवळ आहेच काय की ज्याची मी कृतज्ञता व्यक्त करू. आणि इतक्यात हवेचा एक मोठा झोत येतो आणि त्याचा कमरेचा जो लंगोट असतो तो सुद्धा त्या हवेच्या झोतासोबत उडून जातो. काय शिकायचे, जे आहे, जितकं आहे ते आपल्याला मिळालेलं आहे, आपल्याजवळ आहे, म्हणून आधी आपण कृतज्ञता व्यक्त करायला लागूया. आयुष्यातल्या तक्रारींवर जर फोकस करून बसलो तर आयुष्यात तक्रारीच निर्माण होणार आहेत आणि आयुष्यातल्या संपन्नतेवर, समृद्धीतेवर जर आपण फोकस केला तर आयुष्यात संपन्नता आणि समृद्धी येणार आहे.